हे जे चाललंय हे कसलं नियोजन चाललंय तुमचं, काय त्याबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला. आता आम्ही काय केलेलं आहे माहिती आहे का? हा आम्ही सगळा सरजम स्वयंपाकाचा सोबत घेतलेला आहे. हा आता आमचा नाश्त्याचा टायमिंग झालेला आहे. अच्छा, मग आता आम्ही नाश्ता बनवण्याच्या कामात आहे. होय का? काय बनवता तुम्ही नक्की? आम्ही नाश्त्याला पोहे बनवतोय. चला बरं दाखवा आम्हाला कसं काय तुमचं, कसं बनवताय, काय करताय. हो हे काय? सगळं साहित्य तुम्ही जाग्यावरच आणलं का? हा, जागेवरच आणली. होय. आणि काही स्पेशल आमची गॅस टाकी हा सोबत पोहे वगैरे सगळं आहे. ही भाविक भक्त जे आहेत ते पोहे बनवतात. अच्छा, हे बसलेले भाविक ते मोठे आहेत ते का? हा, सगळे जे आहेत ते भाविक भक्त आहेत आणि ते मनापासून पोहे बनवतात आणि कामात कुठली कसरत म्हणजे काम कसरत ही करत नाही. अच्छा अच्छा, कसर करत नाही. सॉरी. हा हा हा. हा, आता मला काय म्हणायचं, हे जे आचार्य तुम्ही म्हणजे काय स्पेशलिस्ट आहेत, आचार्य आहेत का कोण? स्पेशलिस्ट कोणी सुद्धा नाही. अच्छा, हे स्वतःच्या मनाने चाललेलं आहे सगळं. हो, पण जमतंय का सगळं बरोबर व्यवस्थित? हो हो हो, एकदम मस्त जमतोय. आता कसे बनवतात पोहे दाखवा बरं आम्हाला थोडे. हे बघा. अरे इकडे काय चाललंय, आधीच चाललेलं तयारी आहे. हे जरा भाविक जास्त भुकेजलेले वाटतात मला. हे भाविक जास्त भुकेजलेले आहेत. हा? होय का? पवार साहेब काय अजून सांगायचंय का तुम्हाला? आम्हाला आता नाश्त्याबद्दल काय सुद्धा सांगायचं नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. हा हा हा. आता पाय वगैरे दुखायचे कमी आलेत का दुखतात अजून? हो हो, सगळं कमी आलेलं आहे. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, काय सुद्धा अडचण नाही. होय ना? हो हा हा हा. या बरं आपण जरा रेसिपी बघू तुमची कशी बनवताय. हो, बघा ना बघा. हे आमचं पातील आहे. हा हा हा. खाली हे आहे गॅस टाकी. अच्छा, शिगडी. एक मिनिट बघू द्या. हा हा, तुम्ही गॅस सोबतच आणला काय? हा, सर्व काय सोबत आहे आमच्या. अच्छा अच्छा. आता हे आमचं नाश्त्याचं काम चालू आहे. आता पुढं आम्ही जाऊन जवळजवळ माड्याच्या पुढं आम्ही जेवणाचा कार्यक्रम करणार आहे तिथंच. अच्छा अच्छा. हा, म्हणजे असंच बनवणार आहे जेवणाचं बी. आता हे किती वर्षापासून तुम्ही चालू आहे, किती काय झालंय? हे कधीपासून हे नियोजन कसं आलं तुमच्या मनात, काय त्याबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला. हे आमचं 7 वर्ष झालं वारी चालू आहे. अच्छा. हा. आता 8वं वर्ष चालू आहे. आता 8व्या वर्षात आता काय आमचा अनेक आजचा एक आणि उद्याचा एक मुक्काम पडेल. हा हा हा. शुक्रवारी आम्ही आईच्या मंदिरात जातोय. बरोबर. हा. मग तिथनं देवदर्शनी करून आजचा मुक्काम तुमचा कुठे पडेल काय? आजचा मुक्काम आमचा मालवंडी गावात पडणार आहे. आणि साधारणतः तुम्ही किती किलोमीटर चालता काय? साधारणतः आम्ही 35 ते 40च्या आसपास चालतो. अच्छा, 35-40 कसं होतं तुमचं? 40-45च्या घरात जाता तुम्ही? नाही, 35 कधी एक दिवसाचा प्रवास 40चा पडतो, कधी 35चा पडतो, म्हणजे असं रेग्युलर एकसारखं नाही. हा हा हा. हा, त्याच्यामुळे कधी 30चा पण पडतो. अच्छा अच्छा. हा, असं होतं. म्हणजे एवढं 3 दिवसात आम्ही अंतर कव्हर करतो. हा हा हा. कधी कमी कधी जास्त. हा. कसं काय तुमच्या मनात आलं बाबा ही वारी आपण करावी, वारीचं नियोजन करावं, वारी बरोबर जावं, वारीत सहभागी व्हावं? आता वारीचा खरा तर हक्कदार किंवा भागीदार ती माझी वारी चालक असं त्या माणसाला ही करतो आम्ही की त्याचं काय आम्ही नाव घेऊ शकत नाही, पण त्या माणसाला या वारीत सगळं श्रेय मिळणार आहे, कारण सुरुवात त्यांनी केलेली आहे. तुम्ही किती वर्षापासून सहभागी आहे वारीत? आम्ही 7 वर्ष पूर्ण झाले आम्हाला. 7 वर्ष पूर्ण झाले. अच्छा अच्छा. चांगलं आहे. आनंद वाटतो का? यंदा नियोजन कसं वाटतं तुम्हाला मग? यंदा नियोजन प्रत्येक वेळेस आम्ही काय करत असतो, हॉटेलमध्ये जेवण करत असतो. हा हा हा. पण यंदाच आम्ही आपलं सगळा साराजण सोबत घेऊन आपलं स्वतःच बनवायचं आणि स्वतःच खायचं. होय का? हा, असा विषय चालू केला. मग आनंद वाटतो ना या गोष्टी सगळ्या करण्यात? भरपूर स्वतः स्वतः बनवण्यात भरपूर भरपूर. हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा ह्याची चव कशी वाटते तुम्हाला? हॉटेलपेक्षा हे भारी वाटते. होय ना? हो हो हो. इथे काय आंघोळी केल्या का तुम्ही? हा, इथे आंघोळ केले, सगळ्यांनी आंघोळ केले. हा हा हा. बरं आहे आपलं पाणी सगळं गाडी सोबत तुमच्या? हा, गाडी सोबतच आहे. हा हा हा. गाडी फक्त आम्ही बॅगा वागवण्यासाठी घेतलेली आहे. होय का? हा, बॅग आणि साहित्य सगळं? बॅग आणि साहित्य सगळं पाणी वगैरे सगळं सोबतच ना? सोबत सोबत सगळं. बर 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 बर. बाकी काय भावी कोणाला काय बोलायचंय का? हा,
कोणाला बोलायची इच्छा आहे भाविकांना दुसऱ्या काय कोणाला सांगायचं का? हा? नाना नाना सांगा जरा तुमच्या मनोगत काय तुम्हाला वाटलं काय कधी अभिनंदन तुम्ही बोला बोला अभिनंदन करते दे अभिनंदन करते तो स्पष्ट मनाचा माणूस आहे. अभिनंदन सांगा तुमची दृश्य शक्ती कशी आहे आज दृश्य शक्ती कशी आहे तुम्हाला काय आहे त्याबद्दल काय सांगा जरा बोला काय वाटतं तुम्हाला वारीबद्दल काय वाटतं सांगा मी बोलतो तुम्हाला मी बोलतो ना काय वाटतं वारीबद्दल तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही कधी किती वर्षापासून करता ही वारी आता हे 8वं वर्ष आहे. 8 वर्ष हा मग काय वाटतं तुम्हाला काय नाही एकदम प्रसन्न वाटतंय. हा तुमचं वजन किती आहे माझं वजन आहे 110 किलो. हा, मग एवढं वजन घेऊन एवढं तब्येत घेऊन चालणं होतं का तुम्हाला काय आईने शक्ती दिली आपल्याला. होय ना हो चालण्याची शक्ती मिळते म्हणायचं मनानेच मी जाऊ दे, सदानंदी जाऊ दे, उदे. बोल भवानी माता की जय. जायचं चांग बरे. बस टोटल आम्ही 15 जण आलतो. हा बाटनिमगाव ते तुळजापूर पायवारी असते. हा 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 तर हा